एका कोकणातल्या म्युझियममध्ये ही एक वेगळीच मूर्ती आहे पहा। आता ते म्युझियम कुठलं हे समजण्याआधी आपण पूर्ण मूर्ती कशी आहे ते समजून घेऊ। हा एक द्वारपाल आहे, तर आपण पूर्ण आयुध आधी त्याची बघून घेऊ। एका हातात खटवांग आहे, म्हणजे काय तर एका काठीवर मुंडक आहे, दुसऱ्या हातात डमरू आहे, नंतर नरमुंड माळ तुम्हाला व्यवस्थित दिसते, हातात गदा आहे, एक हात तुटला आहे त्यामुळे तिथे काय असेल ते समजत नाही, आणि पूर्ण पोश्चर हे त्रिभंगावस्थेत आहे। वरती तुम्हाला जटा मुकुट अगदी व्यवस्थित दिसेल। आता ही सगळे आयुध बघितली तर हा द्वारपाल आहे हे निश्चित होतं। तुम्ही व्यवस्थित जर लक्षात घेतलं तर ही आयुध ही भगवान शंकरांची पण आहेत आणि काही आयुध ही भगवान विष्णूंची पण आहेत। 13व्या-14व्या शतकानंतर शैव वैष्णव वाद संपुष्टात आला आणि त्याच्यानंतर दोघांचं एकत्रित प्रतीक असलेला द्वारपाल आपल्याला दिसू लागला, तर त्याच्यातला हा एक द्वारपाल। पण विशेष म्हणजे हा द्वारपाल उग्र आहे। तुम्ही जर नीट लक्षात घेतलं तर त्याचे 2 सुळे अर्थात 2 दात हे त्याच्या जिभेतून बाहेर आलेले दिसतात। एवढा उग्र प्रतीकाचा द्वारपाल हा काही ठिकाणी भैरव म्हणून पण ओळखला जातो। असे द्वारपाल तुम्हाला कर्णेश्वर मंदिरात सुद्धा दिसतात। अर्थात तो फार उग्र स्वरूपात नाहीये, काही ठिकाणी रायगड जिल्ह्यात सुद्धा जुन्या देवळांमध्ये असे द्वारपाल दिसतात। मग आता हे द्वारपाल आहे कुठे? एवढी सुंदर शिल्पाकृती तुम्हाला दिसते कुठे? रत्नागिरीच्या थिबा पॅलेसमध्ये एक म्युझियम आहे। त्या म्युझियममध्ये आत शिरताना उजव्या हाताला सूर्यमूर्ती आहे आणि डाव्या हाताला तुम्हाला हा द्वारपाल व्यवस्थित दिसतो। पुढच्या वेळी थिबा पॅलेसला गेलात की मुद्दाम बाहेरून फक्त थिबा पॅलेस बघू नका, आत जाऊन व्यवस्थित या द्वारपालाचं निरीक्षण करा।